गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक नवीन चॅप्टर स्टार्ट केला होता, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. त्याच्यामध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सुरुवातीला आपण स्टडी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा नेमका प्रिन्सिपल काय आहे, कॉन्सेप्ट काय आहे ते आपण पाहिलं होतं. ज्याच्यामध्ये की लाईट रेडिएशन्स जे आहेत, लाईट रेडिएशनला पार्टिकल नेचर आहे असं कन्फर्म करणारा जो पहिला एक्सपेरिमेंट होता तो आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच्याविषयी मी तुम्हाला काल याच्या अगोदर सांगितलं होतं की ज्यावेळेस लाईट रेडिएशन्स एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचे लाईट रेडिएशन्स ज्यावेळेस फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवरती इन्सिडेंट होतील त्यावेळेस त्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. आणि ज्यावेळेस लाईट रेडिएशन इन्सिडेंट झाले त्यावेळेस फोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांचं कुलिजन झालं आणि त्या कुलिजनच्या दरम्यान ड्युरिंग द कुलिजन एंटायर एनर्जी ऑफ फोटॉन इज ट्रान्सफर टू द इलेक्ट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन मूव्ड टुवर्ड्स द कलेक्टर प्लेट अँड सर्किट इज completed and electric current flows in the external circuit. This current is called as photoelectric current and emitted electrons are called as photoelectrons and this effect is called as photoelectric effect. हे आपण याच्या अगोदर पाहिलं होतं, बरोबर आहे. त्याचा जो थेरॉटिकल पार्ट आहे पुढचा एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट तो आज आपण स्टडी करणार आहोत. आणि त्याच्यावरती जवळपास 9 ऑब्झर्वेशन्स आहेत जे डिफरंट सायंटिस्टनी बनवलेले आहेत, ते देखील आज आपण पाहणार आहोत. सर्वच्या सर्व नाही परंतु 3 ऑब्झर्वेशन्स आज आपण पाहणार आहोत. आणि एक्सपेरिमेंटल सेटअप म्हणजे याचे जे काही थेरॉटिकल इन्फॉर्मेशन आहे, हा सेटअप म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे, कुठला सेटअप लॅबोरेटरीमध्ये यूज केला होता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं कन्फर्मेशन करण्यासाठी, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघूया आता एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता याच्यामध्ये एक टिपिकल लॅबोरेटरी एक्सपेरिमेंटल सेटअप आपण या ठिकाणी पाहतो आहे. याच्यामध्ये काय आहे, दिस सेटअप कन्सिस्ट ऑफ दिस एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ इव्हॅक्युएटेड चेंबर. एक ग्लास चेंबर आहे, इव्हॅक्युएटेड चेंबर तुम्हाला दिसते या ठिकाणी. हे एक इव्हॅक्युएटेड ग्लास चेंबर आहे विथ कॉर्ड्स विंडो. त्याला एका साईडला इथं एक कॉर्ड्स विंडो आहे, या वरच्या बाजूला ही जी विंडो आहे याला म्हणायचं कॉर्ड्स विंडो. कॉर्ड्स विंडो म्हणजे काय, कॉर्ड्स म्हणजे काय, फाईन क्वालिटी ग्लास. कशा प्रकारचा, फाईन क्वालिटी ग्लास म्हणजे 100% प्युअर ग्लास. ज्या ग्लासमधून लाईट पास होत असताना आपल्याला कसल्याही प्रकारचं रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन पाहायला मिळत नाही, त्याला म्हणतो आपण फाईन क्वालिटी ग्लास किंवा कॉर्ड्स असं म्हणतो. जसं की तुम्ही याच्या अगोदर पाहिलं होतं रिफ्रॅक्शन किंवा रिफ्लेक्शन हे जे काय फिनॉमिनॉन आहेत लाईटचे, आपण जनरली कुठल्याही एखाद्या काचावरती ज्यावेळेस लाईट टाकतो त्यावेळेस लाईटचा काही पार्ट हा रिफ्रॅक्ट होतो आणि काही पार्ट हा रिफ्लेक्ट होतो सेम मीडियममध्ये, बरोबर आहे. काही पार्ट हा त्या काचवर इन्सिडेंट होऊन वापस येतो आणि काही आतमध्ये ट्रान्सफर होतो. म्हणजे थ्रू द ग्लास तो लाईट काय होतं, लाईट रेडिएशन्स काय होतात, पास होतात, हे आपण पाहिलं होतं. तसं या ठिकाणी कॉर्ड्स विंडो जी आहे ही एक फाईन क्वालिटी ग्लासपासून तयार झालेली आहे. या ठिकाणी जर ज्यावेळेस तुम्ही लाईट रेडिएशन इन्सिडेंट करताल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन अशा प्रकारचे फिनोमिनॉन पाहायला मिळणार नाहीत. टोटल लाईट या ठिकाणी इन्सिडेंट होईल कशावरती, फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवरती. ही एक फोटोसेन्सिटिव्ह इमिटर प्लेट आहे. मी काय म्हणलं याच्यामध्ये तुम्हाला, इट कन्सिस्ट ऑफ ॲन इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब विथ कॉर्ड्स विंडो कंटेनिंग अ फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेट, द इमिटर ई अँड द अनदर मेटल प्लेट कलेक्टर प्लेट इकडल्या बाजूची, बरोबर आहे. काय म्हणलं मी या ठिकाणी, हे एक इव्हॅक्युएटेड ग्लास चेंबर आहे. इथं एक त्याला विंडो आहे. या विंडोमध्ये हे वरचा जो काच आहे हा क्वार्ट्ज नावाच्या मटेरियलचा आहे किंवा फाईन क्वालिटी ग्लास आहे. इथं एक सोर्स ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट आहे. मोनोक्रोमॅटिक लाईटचा हा सोर्स म्हणजे काय, अ लाईट हॅव्हिंग सिंगल फ्रिक्वेन्सी और सिंगल वेव्हलेंथ, त्याला म्हणतो आपण मोनोक्रोमॅटिक लाईट. ही एक फाईन क्वालिटी बीम या फोटोसेन्सिटिव्ह इमिटर प्लेटवरती इन्सिडेंट होत आहे. आणि दुसरी एक प्लेट आहे या ठिकाणी, त्याला नाव दिलं आपण कलेक्टर प्लेट, बरोबर आहे. आता याच्यानंतर परत त्यांनी काय म्हणले, द इमिटर अँड कलेक्टर्स इमिटर अँड कलेक्टर प्लेट्स आर कनेक्टेड टू व्होल्टेज सोर्स हुज व्होल्टेज कॅन बी चेंज्ड
आता या ठिकाणी हा एक व्होल्टेज सोर्स आहे, व्हॅरिएबल पोटेन्शियल सोर्स. या ठिकाणी ज्यावेळेस आपण असा ॲरो दाखवतो, ॲरोचा मिनिंग काय असतो की इथं जे असणारं पोटेन्शियल आहे किंवा इथं जे असणारं व्होल्टेज आहे ते व्हॅरिएबल आहे. समजा आपण या ठिकाणी काय केलं, इथला जो आपला रिओस्टॅट आहे किंवा रेजिस्टन्स आहे याला जर समजा मी असा ॲरो दाखवला तर याचा पण अर्थ होतो तो देखील व्हॅरिएबल आहे. तसं या ठिकाणी आपण काय म्हणलं आता, इमिटर प्लेट आणि कलेक्टर प्लेट या दोन्ही पण प्लेट एका व्हॅरिएबल पोटेन्शियल डिफरन्स सोर्सला कनेक्टेड आहेत. म्हणजे थोडक्यात इथून अप्लाय केलं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज आपण कमी किंवा जास्त करू शकतो. अँड दिस व्होल्टेज इज मेजर्ड बाय व्होल्टमीटर कनेक्टेड पॅरलल टू द टू टर्मिनल्स ऑफ दॅट व्हॅरिएबल पोटेन्शियल सोर्स. या ठिकाणी जे व्होल्टमीटर आहे, या व्होल्टमीटरचं काम काय आहे की या पोटेन्शियल हा जो काय सोर्स आहे किंवा बॅटरी आहे, या बॅटरीने किती व्होल्टेज सप्लाय केलं आहे ते व्होल्टेज मेजर करण्याचं काम हा व्होल्टमीटर करतो. आणि हे व्होल्टेज कशाच्या अक्रॉस अप्लाय केलेलं आहे तर इमिटर आणि कलेक्टर प्लेटच्या मध्ये अप्लाय केलेलं आहे. या ठिकाणी आता इमिटर प्लेटवरती जनरली इथं निगेटिव्ह चार्ज असतो आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज असतो टिपिकली. याच्या विरुद्ध देखील चार्ज देता येतो, कधी द्यायचा कसं ते आपण नेक्स्ट ऑब्झर्वेशन बघत असताना याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर बघा आणखी एक गोष्ट या ठिकाणी काय सांगितली, एक मायक्रो ॲमीटर या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. मायक्रो ॲमीटर कशासाठी यूज केलेला आहे तर जो इलेक्ट्रिक करंट याच्या आतमध्ये डेव्हलप होणार आहे किंवा ज्यावेळेस या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स इमिट होतील इथून आणि या ठिकाणी जाऊन कलेक्ट होतील त्यावेळेस एक सर्किट कंप्लीट झाल्यामुळं इलेक्ट्रिक करंट एक्सटर्नल सर्किटमध्ये फ्लो होईल. तो करंट फ्यू मायक्रो ॲम्पियर टू मिली ॲम्पियर एवढा स्मॉल असतो, त्याच्यामुळे इथं मायक्रो ॲम्पियर यूज केलेला आहे टू मेजर द इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे. याच्यानंतर इथं एक कम्युटेटर की आहे. कम्युटेटर कीचा यूज काय आहे तर कम्युटेटर कीचा यूज करून आपण या दोन ठिकाणी दिलेलं जे पोटेन्शियल आहे किंवा असं म्हणू शकतो पोटेन्शियल ऑन प्लेट सी विथ रिस्पेक्ट टू प्लेट ई कॅन बी चेंज्ड बाय युजिंग दिस कम्युटेटर की. कम्युटेटर कीचा यूज करून या ठिकाणी समजा मी सुरुवातीला पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलेलं आहे, असे कनेक्शन्स असताना तर हे जे कनेक्शन्स आहेत हे कनेक्शन समजा मी इथं दिलं आणि कनेक्शन जर इथं दिलं तर त्या ठिकाणी काय होईल, पोटेन्शियल जे इथं पॉझिटिव्ह आहे ते काय होईल, निगेटिव्ह होईल. म्हणजे या प्लेटचं आणि या प्लेटचं जे पोटेन्शियल्स आहेत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला जे कनेक्ट आहेत बॅटरीच्या, ते पोटेन्शियल चेंज करण्यासाठी आपण कम्युटेटर कीचा यूज करू शकतो. किंवा या प्लेटवरती असणारं जे जो चार्ज आहे किंवा निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल पोटेन्शियल, ते पोटेन्शियल रिव्हर्स करण्यासाठी आपण कम्युटेटिव्ह कीचा यूज करतो. हे झालं याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी या डायग्राममध्ये आहेत किंवा या सेटअपमध्ये काय काय आहे ते आपण पाहिलं. आता याच्यामध्ये ॲक्च्युअल काय होते बघा, इकडं ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट परफॉर्म कसा होतो किंवा रन कसा होतो. हा एक मोनोक्रोमॅटिक लाईटचा सोर्स आहे, बरोबर आहे. आता ॲक्च्युअल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा 19th सेंचुरीमध्ये त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या बऱ्याच फॅक्ट्स होत्या, त्यावेळेस माहीत नव्हत्या. त्याच्यामुळं हा एक्सपेरिमेंटल सेटअप त्यावेळेस उभा केला गेला आणि याच्यामधून बरेच ऑब्झर्वेशन्स बाहेर आले. आता याच्यात काय काय होतं सुरुवातीला, हा एक सोर्स ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट आहे, लाईटचा सोर्स आहे. इथून एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचे लाईट रेडिएशन्स बाहेर पडणार आहेत. त्याची वेव्हलेंथ जर पाहिली आपण तर 10⁻⁻7 मीटर एवढी असते. 10⁻⁻7 मीटर याच्यापेक्षा जास्त वेव्हलेंथची लाईट आपल्याला चालत नाही. जवळपास हाय फ्रिक्वेन्सी त्याची कमीत कमी त्याची वेव्हलेंथ एवढी असली पाहिजे किंवा याच्यापेक्षा कमी असली तरी चालते. हाय फ्रिक्वेन्सीची लाईट डोक्यात राहू द्या. हाय फ्रिक्वेन्सीची लाईटच या ठिकाणी जर इन्सिडेंट झाली तर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहायला मिळतो. मग इथं आपण तशा पद्धतीचा एक लाईट सोर्स घेतलेला आहे ज्याच्यापासून लाईट रेडिएशन्स इमिट होणार आहेत. ते लाईट रेडिएशन्स एका फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवरती इन्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे लाईट रेडिएशन ऑर लाईट रेज कन्सिस्ट ऑफ फोटॉन किंवा क्वांटा त्याला म्हणतो आपण. म्हणजे लाईट रेडिएशनमध्ये किंवा लाईटला पार्टिकल नेचर आहे असं आपण सुरुवातीला कन्सिडर केले आणि नंतर आपण हा स्टडी करत आहोत. मग आता याच्यामध्ये लाईटमध्ये लहान लहान टायनी पार्टिकल्स आहेत. त्या प्रत्येक पार्टिकलला एक प्रकारची एनर्जी आहे, E=hν. आपण ती एनर्जी डिफाईन करतो. याच्यामध्ये H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी कशाची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे कशाची तर याच्या आतमध्ये जे टायनी पार्टिकल्स आहेत लाईट रेडिएशनमध्ये ज्याला आपण फोटॉन असं म्हणलेलं आहे, ते फोटॉन व्हायब्रेशनमध्ये असतात, व्हायब्रेशन मोडमध्ये असतात किंवा ते फोटॉन्स व्हायब्रेट करत येतात. मग ते व्हायब्रेट करत असताना त्यांची अशी असोसिएट असणारी जी वेव्ह आहे त्या वेव्हची
फ्रिक्वेन्सी न्यू आहे. जर समजा आपण हात हवेमध्ये शेक केला तर त्यावेळेस आपल्या हाताशी असोसिएट एक वेव्ह असते, त्या वेव्हला काही ना काहीतरी फ्रिक्वेन्सी किंवा वेव्हलेंथ असते. तसं या ठिकाणी इथं असणारे जे फोटॉन्स आहेत ते फोटॉन्स व्हायब्रेशनल मोडमध्ये आहेत किंवा ऑसिलेटरी मोशनमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यापासून एक किंवा त्यांच्यासोबत एक वेव्ह असोसिएट आहे किंवा लिंक्ड आहे वेव्ह, आणि त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी न्यू आहे. मग एवढ्या एनर्जीचे फोटॉन्स ज्यावेळेस या फोटो इलेक्ट्रिक प्लेटवरती इन्सिडंट होतील त्याच वेळेस या ठिकाणी फोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांचं कोलिजन होईल. कारण आपल्याला माहीत आहे कुठल्याही मेटलच्या फ्री सरफेसमध्ये काय आहे तर नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स कुठं आहेत एखाद्या ॲटमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये आहेत त्याला म्हणतो आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑर फ्री इलेक्ट्रॉन्स. त्या इलेक्ट्रॉनला एक सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी मिळाल्याच्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स काय होतात इमिट होतात किंवा स्वतःला फ्री करतात ऑर लिबरेट फ्रॉम द फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल ऑर दॅट प्लेट. या प्लेटपासून ते इलेक्ट्रॉन्स काय करतात स्वतःला इमिट करतात आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द एनर्जी म्हणजे एवढी एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला भेटली होती याच्यामधला काही पार्ट त्या इलेक्ट्रॉन्सनी स्वतःला प्लेटपासून फ्री करण्यासाठी यूज केला. रिमेनिंग पार्ट जो आहे त्या एनर्जीचा त्यांनी कायनेटिक एनर्जी म्हणून यूज केला आणि ते इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स कलेक्टर प्लेट काय झाले मूव्ह झाले. कलेक्टर प्लेटवर पोटेन्शियल पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स कलेक्ट होतील. या ठिकाणी सर्किट कंप्लीट होईल आणि एक्सटर्नल सर्किटमध्ये काही इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल. हा इलेक्ट्रिक करंट या मायक्रो ॲम्पियर थ्रू मेजर होतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, ज्यावेळेस इथं आपण पोटेन्शियल पॉझिटिव्ह दिलेलं आहे त्यावेळेस त्याला म्हणतो आपण ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल, आणि ज्यावेळेस मी इथं पोटेन्शियल निगेटिव्ह दिलेलं आहे त्यावेळेस त्याला म्हणतो आपण रिटार्डिंग पोटेन्शियल. कारण ॲक्सलरेटिंग म्हणजे काय, जेवढं पॉझिटिव्ह पोटेन्शियल जास्त असेल तेवढे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी काय होतील वेगाने अट्रॅक्ट होतील. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉन्स काय झाले ॲक्सलरेट झाले. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजे त्याचा थोडक्यात ॲक्सलरेट होणं याच्या हातात नाही परंतु ते इलेक्ट्रॉनला कलेक्ट करेल तो ही प्लेट. बरोबर आहे. ॲक्सलरेट होणं कशाच्या हातामध्ये आहे तर इलेक्ट्रॉनला किती एनर्जी त्या फोटॉननं ट्रान्सफर केली त्याच्यावरती देखील त्या इलेक्ट्रॉनचं ॲक्सलरेशन डिपेंड आहे. ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन आहे किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स आहे ते आपण बघणार आहोत. पण इथं पॉझिटिव्ह पोटेन्शियल जर दिलेलं असेल तर त्याला म्हणतो आपण ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल. कारण या ठिकाणी जेवढं पोटेन्शियल जास्त असेल कुठलं पॉझिटिव्ह त्यावेळेस तेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स ही प्लेट कलेक्ट करू शकेल. आणि जर समजा मी इथं निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं आणि ते जर वाढवत गेलो तर इलेक्ट्रॉन्सला रिपेल करण्याची कॅपॅसिटी याची वाढत जाईल. हा एकही सिंगल इलेक्ट्रॉन कलेक्ट करणार नाही, सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉनला रिपेल करेल. त्याच्यामुळे याला म्हणतो आपण निगेटिव्ह पोटेन्शियल असताना रिटार्डिंग पोटेन्शियल असं म्हणतो. ठीक आहे. हा तुमचा आहे एक्सपेरिमेंटल सेटअप, आणि ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट कसा आहे तो आपण मागच्या व्हिडिओत देखील पाहिला होता. आज देखील मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं हा एक्सपेरिमेंट वर्किंग करतो. आता मी तुम्हाला सांगितलं की 19th सेंचुरीमध्ये ह्या ज्या काही फॅक्ट्स आहेत दीज फॅक्ट्स वेर नॉट नोन अँड सायंटिस्ट वर्किंग ऑन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट्स. म्हणजे हा 1900 शतक होतं त्याच्यामध्ये बऱ्याच सायंटिस्टला या ज्या काही गोष्टी आता आपण चर्चा केल्या किंवा हा जो काही इफेक्ट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याच्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी त्यावेळेस माहीत नव्हत्या किंवा हा इफेक्ट नवीन होता. ठीक आहे. मग त्याच्यावरती काही ऑब्झर्वेशन्स काही सायंटिस्टनं स्वतःचे ऑब्झर्वेशन्स रिप्रेझेंट केले आणि त्याच्यावरूनच काही कन्क्ल्युजन काढलं. तर ते कुठले ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपण बघणार आहोत. त्यातलं सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन आहे बघा, वेन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन म्हणजे हा जो लाईटचा सोर्स आहे या लाईटच्या सोर्सपासून पडणारे हे जे काही रेडिएशन्स आहेत हे अतिनील किरणं ज्यांची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की इथून इलेक्ट्रॉन्स इमिट होणं काय सरळ साध्या फ्रिक्वेन्सीची आपण लाईट टाकली तर लगेच इलेक्ट्रॉन्स इमिट होतील असं नाही. त्याला एक ठराविक फ्रिक्वेन्सी आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर समजा त्या ठिकाणी पडणाऱ्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी असेल तरच इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. त्याच्यामुळे सुरुवातीला त्यांनी हाय फ्रिक्वेन्सी लाईट रेडिएशन घेतले. बरोबर आहे. म्हणून काय म्हणले, वेन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन वॉज इन्सिडंट ऑन द इमिटर प्लेट current I was recorded even if the intensity of radiation was very low. काय सांगितलं त्यांनी, ही जी इमिटर प्लेट आहे ही एक फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलची आहे. जसं मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं कॅडमियम आहे किंवा बरेच मेटल्स आपण काल याच्या अगोदर स्टडी केले होते, सोडियम असेल कुठलंही असेल तर तशा प्रकारची एक मेटल प्लेट आहे. या मेटल प्लेटवरती ज्या वेळेस हाय फ्रिक्वेन्सीची लाईट इन्सिडंट होईल त्यावेळेस आपल्याला एक्सटर्नल सर्किटमध्ये एवढा करंट फ्लो झालेला पाहायला मिळतो. वॉट एव्हर बी द इंटेन्सिटी ऑफ लाईट. इथं पडणारी जी लाईट आहे त्या लाईटची इंटेन्सिटी काही जरी असली
म्हणजे खूप स्मॉल जरी असली तरी देखील या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स इमिट होतात आणि एक्सटर्नल सर्किटमध्ये करंट फ्लो होतो. हे त्यांचं पहिलं ऑब्झर्वेशन. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं आणखीन, फोटो इलेक्ट्रिक करंट आय वॉज ऑब्झर्वड ओनली इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन वॉज मोर दॅन सम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू नॉट. त्यांना आणखीन एक गोष्ट अशी दिसून आली की इथं जे पडणारे लाईट रेडिएशन्स आहेत त्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ही न्यू नॉटपेक्षा मोठी असली पाहिजे. आता ही न्यू म्हणजे काय आहे, इन्सिडंट फ्रिक्वेन्सी, पडणाऱ्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा मोठी असली पाहिजे. आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं, तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे अशा प्रकारची फ्रिक्वेन्सी की त्या फ्रिक्वेन्सीची लाईट त्या फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवरती पडल्याच्या नंतरच इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. याच्यापेक्षा जर कमी फ्रिक्वेन्सीची लाईट जर इन्सिडेंट झाली तर त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होत नाहीत. कळलं, त्याला म्हणतो आपण threshold frequency. The frequency for which photoelectrons are just emitted from the photosensitive material is called threshold frequency. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या. काय सांगितलं मी, द फ्रिक्वेन्सी फॉर विच photoelectrons are just emitted from the photosensitive material is called threshold frequency. अशा प्रकारची फ्रिक्वेन्सी की त्या फ्रिक्वेन्सीची लाईट पडली तरच, जसं की आपण समजा म्हणतो एखादी वस्तू आहे, तुम्ही 10 रुपये दिले तरच ती वस्तू मिळेल, किंवा कमीत कमी 10पेक्षा तुम्ही जास्त कितीही द्या तुम्हाला ती वस्तू मिळेल, पण 10 रुपयाच्या खाली तुम्हाला ती वस्तू मिळणार नाही. तसं या ठिकाणी कमीत कमी एवढ्या फ्रिक्वेन्सीची लाईटच त्याच्यावरती इन्सिडेंट झाली पाहिजे, किंवा याच्यापेक्षा जास्त झाली तरी चालेल, तरच त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन्स त्या फोटोसेन्सिटिव्ह प्लेटमधून बाहेर पडतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, तर एवढ्या फ्रिक्वेन्सीची लाईट समजा इन्सिडेंट झाली. आता ठीक आहे, समजा आपले न्यू इज इक्वल टू न्यू नॉट एवढीच लाईट पडली, न्यू इज इक्वल टू न्यू नॉट एवढ्याच फ्रिक्वेन्सीची लाईट समजा पडली, तर फोटो इलेक्ट्रॉन जस्ट इमिट होऊन बाहेर पडतील, इकडं ट्रॅव्हल करणार नाहीत, कारण त्यांच्यामध्ये एवढीच एनर्जी होती. कारण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय सांगते, एक अशी फ्रिक्वेन्सी आहे ज्या फ्रिक्वेन्सीला फोटो इलेक्ट्रॉन्स फक्त बाहेर पडतात, पुढे ट्रॅव्हल करत नाहीत. पुढे ट्रॅव्हल करण्यासाठी ही कंडिशन अप्लाय होते. काय, न्यू इज ग्रेटर दॅन न्यू नॉट, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्डपेक्षा जास्त असली पाहिजे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन बाहेर देखील पडेल आणि पुढे कलेक्टर प्लेटकडे ट्रॅव्हल देखील करेल. त्यासाठी न्यू मस्ट बी ग्रेटर दॅन न्यू नॉट असलं पाहिजे. इफ न्यू इज इक्वल टू न्यू नॉट देन इलेक्ट्रॉन जस्ट इमिट्स फ्रॉम द फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल ऑर दॅट प्लेट. हे झालं पहिलं ऑब्झर्वेशन. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगितली होती, फॉर गिवन फ्रिक्वेन्सी न्यू द इन्सिडंट, बघा, द गिवन फ्रिक्वेन्सी न्यू द इन्सिडंट रेडिएशन नो मॅटर हाऊ फीबल वॉज द लाईट, मिनिंग या ठिकाणी पडणारी जी लाईट रेडिएशन्स आहेत त्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी आहे ती जर समजा न्यू नॉटपेक्षा जास्त असेल आणि तिथं त्याची इंटेन्सिटी जी आहे म्हणजे प्रखरता, जसं आपण म्हणतो सूर्याचा प्रकाश सकाळी 6 ते 7च्या दरम्यान खूप कमी, म्हणजे कसा असतो तेवढा प्रखर नसतो, पण ज्यावेळेस 11 ते 2च्या मधला टायमिंग घेतला आपण उन्हाळ्यातला, तर त्यावेळेस सूर्याचा प्रकाश हा खूप प्रखर, म्हणजे जी इंटेन्सिटी वाढलेली असते, बरोबर आहे. मग तसं आपण खूप लो इंटेन्सिटीची लाईट घेतली, त्याला म्हणतो आपण फीबल लाईट, म्हणजे ज्याचा अर्थ मंद प्रकाश जरी घेतला आपण आणि फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की इलेक्ट्रॉन्स वेअर ऑलवेज इमिटेड. जरी तुम्ही त्या ठिकाणी लो फ्रिक्वेन्सीची लाईट चॉईस केली, लो इंटेन्सिटीची लाईट चॉईस केली आणि हाय फ्रिक्वेन्सी असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स इमिट होणार म्हणजे होणारच. हे त्यांचं पहिलं ऑब्झर्वेशन होतं. आता सेकंड काय आहे, देर वॉज नो टाईम लॅग बिटवीन द इन्सिडन्स ऑफ लाईट अँड इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. The photoelectron or photoelectric current started instantaneously within 10⁻⁹ second on shining the radiation even if the intensity of radiation was low. आता सेकंड ऑब्झर्वेशनचं काय आहे, तर सेकंड ऑब्झर्वेशन हा इन्स्टंटेनियस इफेक्ट आहे. इन्स्टंटेनियस इफेक्ट म्हणजे काय, की ज्या इन्स्टंटला लाईट रेडिएशन्स या ठिकाणी इन्सिडेंट झाले त्या इन्स्टंट्सपासून 10⁻⁹ सेकंद एवढ्या वेळामध्ये लगेच फोटो इलेक्ट्रिक करंट आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे हा खूप इन्स्टंटेनियस इफेक्ट आहे. 10⁻⁹ सेकंद म्हणजे एका नॅनो सेकंदामध्ये ही प्रोसिजर स्टार्ट होते. आता ॲक्च्युअल 10⁻⁹ सेकंद हे कशामुळं आलं, तर हे आपल्या काही लिमिटेशन्समुळं आलं. लॅबॉरेटरीमध्ये आपण याच्यापेक्षा कमी टाईम मेजर करू शकत नाही, म्हणून आपण 10⁻⁹ सेकंद म्हणायचं, परंतु याच्यापेक्षा देखील कमी वेळामध्ये हा इफेक्ट होतो. ज्या इन्स्टंटला लाईट रेडिएशन त्याच्यावरती पडले त्याच इन्स्टंटला आपल्या इथे इलेक्ट्रिक करंट पाहायला मिळतो. एवढा हा इन्स्टंटेनियस किंवा फास्ट इफेक्ट आहे.
आणि किती जरी स्मॉल इंटेन्सिटीची लाईट असली तरी देखील आपल्या ठिकाणी हा इफेक्ट पाहायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, ॲज सून ॲज द इन्सिडेंट रेडिएशन वॉज स्टॉप्ड द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑल्सो स्टॉप्ड. या ठिकाणी पडणारे जे लाईट रेडिएशन्स आहेत ते ज्या इन्स्टंटला इथं पडणं बंद होतील त्याच इन्स्टंटला काय होईल, तुमचा फोटो इलेक्ट्रिक करंट जनरेट होणं देखील काय होईल, बंद होईल. हे त्याचं काय आहे, सेकंड ऑब्झर्वेशन आहे. आणि थर्ड ऑब्झर्वेशन काय आहे, कीपिंग द फ्रिक्वेन्सी न्यू ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन अँड ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल व्ही फिक्स्ड. इफ द इंटेन्सिटी वॉज इन्क्रीज्ड द फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीज्ड लिनियरली विथ इंटेन्सिटी. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट बघा काय सांगितलं आहे, हे थर्ड ऑब्झर्वेशन आहे. हा एक ग्राफ आहे. या ग्राफमध्ये आपण काय केलं, या साईडला इंटेन्सिटी घेतली, लाईटची इंटेन्सिटी, बरोबर आहे, एक्स ॲक्सिसवर, आणि वाय ॲक्सिसला आपण काय केलं, या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक करंट घेतला. तर इथं असं दिसून आलं, समजा इथं न्यू कॉन्स्टंट आहे. न्यू कॉन्स्टंट म्हणजे पडणाऱ्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दोन प्लेटमध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट. फक्त आपण इंटेन्सिटी वाढवणार आहोत तर इलेक्ट्रिक करंट हा असा लिनियरली व्हॅरी झाला. ग्राफ तुम्हाला असा मिळतो. म्हणजे इंटेन्सिटी 1 न वाढवली तर या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट पण 1 न वाढला. इंटेन्सिटी 2 न वाढवली तर इलेक्ट्रिक करंट या ठिकाणी 2 न वाढला. याचा पॉईंट इथे येतो, याचा पॉईंट इथे येतो. इंटेन्सिटी 3 न वाढवली, इलेक्ट्रिक करंट पण 3 न वाढतो. याचा इंटरसेक्टिंग पॉईंट इथे येतो. हे जर आपण डॉट जॉईन केलं तर आपल्याला एक असा लिनियर ग्राफ मिळतो. म्हणजे याचा अर्थ फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन असं आपण म्हणू शकतो. जेवढी इंटेन्सिटी जास्त तेवढे नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतील, आणि जेवढे नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतील पर सेकंद तेवढा इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी मोठा मेजर होईल. फ्रिक्वेन्सीवर काय डिपेंड आहे तर कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. कसं ते आपण नंतर पुढे पाहणार आहोत. या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली, व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं, फक्त इंटेन्सिटी वाढवली तर आपल्याला दिसून आलं फोटो इलेक्ट्रिक करंट हा लिनियरली इन्क्रीज होतो. हे झालं थर्ड ऑब्झर्वेशन. असे एकूण 9 ऑब्झर्वेशन्स आहेत, ते आपण 1 बाय 1 नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू. You see this setup on the screen? This is meant for an experimental study of the photoelectric effect. I hope you have some idea of the photoelectric effect. Now, as you can see, it has an evacuated glass or a quartz tube having a photosensitive plate. Let me label it as C. Now, this is known as emitter. And there is another metal plate A, which is known as the collector. Now, as you can see, the emitter and collector are attached to a battery that maintains potential difference between the plates. And you see that there is a small window that opens up into the glass tube. It's a transparent quartz window which permits ultraviolet radiation to pass through it and irradiate the emitter. Now, monochromatic light from a source of sufficiently short wavelength passes through this window and falls on the photosensitive plate, that is C. Now, because of photoelectric effect, the electrons are emitted by the plate C and are collected by the plate A, which, as I told you, is known as a collector. And why does it happen? By the electric field created by the battery. Now, when the collector plate A is positive with respect to the emitter plate, that is C, the electrons obviously are attracted to it. The emission of electrons causes a flow of electric current in the circuit. The resulting photocurrent that is flowing in the circuit has to be measured, and that's why you have that microemitter there. The photoelectric current can be increased or decreased by varying the potential of collector plate with respect to the emitter plate. The intensity and the frequency of the incident light also can be varied, and as can the potential difference V between the emitter and the collector.